आज माझ्या मुलीचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे. तिला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पहिली शाळा तिची खूप दूर होती, त्यामुळे नेरळपर्यंत घेऊन तिला मी जायचो. तिने सर्व शाळांमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे. तिचा आजचा कार्यक्रम पाहताना मला खूप आनंद होत आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि माझी आदरणीय मामी, आजचा दिवस थोडासा भावनिक आहे. आज मी एका निवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापिकेबद्दल बोलत नाही. मी इथे एका अशा व्यक्तीबद्दल बोलत आहे जिने आयुष्यभर स्वतःचं नाव मोठं करण्यापेक्षा इतरांची स्वप्न मोठं करण्याचं काम केलं. आपण नेहमी डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक यांचं कौतुक करतो, पण त्यांना घडवणाऱ्या शिक्षकाचं कौतुक करण्याची संधी फारच कमी वेळा मिळते. आणि आज तशीच एक संधी आहे. माझ्या मामीने अनेक वर्ष हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोचवण्याचं कार्य निस्वार्थपणे केलं. मर्यादित साधने, अनेक आव्हाने आणि बदलत्या काळातही तिने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. कारण तिच्याकडे एक गोष्ट होती, विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास. तिने हजारो मुलांना अक्षर ओळख शिकवली, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिने त्यांना स्वतःची ओळख करून दिली. आज तिच्या सेवापूर्तीचा सोहळा आहे. पण खरं सांगू का, ही निवृत्ती नाही. कारण शिक्षकाची निवृत्ती कधीच होत नाही. जेव्हा एखादा विद्यार्थी यशस्वी होतो, जेव्हा एखादा माजी विद्यार्थी मॅडम तुमच्यामुळे मी इथं आहे असं म्हणतो, तेव्हा त्या शिक्षकाचं कार्य पुन्हा जिवंत होतं. मामी, या महिनाअखेर तू शाळेच्या दारातून बाहेर पडत असशील, पण विद्यार्थ्यांच्या आठवणीतून तू कधीच बाहेर पडणार नाहीस. कारण त्यांच्या आयुष्यात तू ज्ञानाची आणि संस्काराची बीजे पेरली आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि भरभरून सुखाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय उपस्थित मान्यवर, आज माझ्या मावशीच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने काही शब्द बोलताना मला फार आनंद होत आहे. माझ्या मावशीने गेली कित्येक वर्ष शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे आणि पूर्णतः समर्पित भावनेने काम केलं आहे. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञान दिले आहे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या नेहमीच सर्वांच्या आवडत्या शिक्षिका राहिल्या आहेत. मावशी, तुमच्या कार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि सुख समृद्धीच्या शुभेच्छा. तसंच तुमच्या ताई आणि भाऊजी स्वर्गवासी मृणाल मधुकर म्हात्रे आणि मधुकर शंकर म्हात्रे यांच्यातर्फेही पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तुझा निवृत्तीचा दिवस हा केवळ तुझ्या नोकरीचा शेवट नाही, तर तू वर्षानुवर्षे केलेल्या प्रामाणिक कष्टाचा आणि त्यागाचा सुवर्ण महोत्सव आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत असताना तू घर आणि दोन्ही मुलींकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाहीस. सकाळी घाईघाईने डबा बनवण्यापासून ते शाळेचे काम चोख पार पडण्यापर्यंत तुझी ही धावपळ आम्ही जवळून पाहिली आहे. त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी तू स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाहीस. आजवर तू सर्वांसाठी खूप धावपळ केलीस. आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. आता गुड बाय टेन्शन आणि वेलकम पेन्शनची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता रोज सकाळी उठण्याची घाई नाही, तर मनासारखे जगण्याची आणि निवांतपणाची वेळ आहे. हा नवीन टप्पा तुझ्यासाठी खूप आनंददायी जाऊ. हॅपी रिटायरमेंट. नमस्कार. खरं सांगायचं तर मम्मीबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतील. पहिल्या दिवसापासून त्यांनी मला जावई म्हणून नाही तर स्वतःच्या मुलासारखं प्रेम दिले. Mummy, there is so much to learn from your journey. I mean, you have immense love for your students. Anyone who has seen her teach knows pretty well. Behind all her dedication as a teacher, I mean, there is a beautiful soul who has loved everyone, guided and supported everyone, I mean, without expecting anything in return.
I mean, today is truly an emotional day as she retires, leaving behind almost 38 years of memories. I mean, it's really hard to put into words what this place and teaching has meant to her. शेवटचा इतकाच मनापासून सांगतो की मम्मी, आता आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि नेहमी राहू. तुमची रिटायरमेंट आनंदाची असो आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आदरणीय उपस्थित मान्यवर, सर्व कुटुंबीय आणि माझी मामी सौ धनश्री धनंजय ठाकूर हीच मी सौ रेश्मा राजेंद्र गावड, आमच्या मामीची लाडकी भाजी, हिचा नमस्कार. आजचा दिवस जसा आनंदाचा आहे तसाच तो थोडासा भावूक करणारा देखील आहे. आमची मामी मागील अनेक वर्ष संसारिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच कार्यालयीन कर्तव्य व जबाबदाऱ्यांना न्याय देऊन आज कर्तव्यपूर्तीच्या एका टप्प्यातून निवृत्त होत आहे आणि दुसऱ्या एका आयुष्याच्या नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे. मामा म्हणजे आईचे आणि आमचे माहेर आहे, तर आमची मामी त्या माहेरची शोभा. आईने जसं मायेने सर्व करावे तसे मामीनेही आमचे सर्व लाड मायेने केलेले आहे. मामा हा चांगलाच असतो हो, पण चांगली मामी मिळणं हा नशिबाचा भाग असतो आणि त्या बाबतीमध्ये आम्ही नशीबवानच म्हणायचो. मराठी बडबड गीतांमध्ये आई, बाबा, आजी, आजोबा, दादा, ताई यांच्याबरोबरच मामा मामीचे हे गोडवे गायलेले आहेत. ते काही उगाच नाहीत, तर अशा या आमच्या लाडक्या मामीला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच माझी सदिच्छा. आणि हो, जाता जाता मी एवढंच म्हणेन की निवृत्ती म्हणजे थांबणं नव्हे. निवृत्ती म्हणजे थांबणं नव्हे, नव्या स्वप्नांची ही सुरुवात. मनात आनंद, ओठावर हास्य आणि सुखाची नवी प्रभा. धन्यवाद. Congratulations, Mami, on your well-deserved retirement. After years of hard work and dedication, it's time for you to enjoy life's simple pleasure. I'm wishing you good health, peace, and endless joy in years ahead. मनात आठवणी तर खूप असतात, कालांतरी ते विसरून जातात. तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात जे हृदयात घर करून जातात. अशीच आहे माझी छोटी मावशी. नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा पाटील, आपल्या ठाकूर मॅडमची भाची. मावशी, तुला रिटायरमेंटची खूप खूप शुभेच्छा. मावशीबद्दल बोलण्यासारखं तर बरंच काय आहे, पण मी जास्त वेळ घेणार नाही. एवढंच बोलेल की जेवढं एफर्ट्स मावशीने प्रोफेशनल लाईफमध्ये घेतलेत त्यात ती कधी पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला विसरली नाही आहे. लेटली असं झालं आहे की मीच बऱ्याच वेळा आजारी पडली आहे, पण असं कधीही झालं नाही आहे की मावशी मला भेटायला आली नाही आहे. आणि जेवढी गोड मावशी आमच्यासाठी आहे, आय एम 100% शुअर की सगळ्या स्टुडंट्ससाठी पण ती तेवढीच गोड असेल. हॅपी रिटायरमेंट मावशी, लव्ह यू. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात आपण असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले आहे. आपण शिक्षक म्हणून केवळ ज्ञानदानच केले नाही, तर आपण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून त्यांच्यामध्ये संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवनमूल्य रुजवण्याचे महान कार्य केले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे आणि म्हणूनच आपल्या या उज्ज्वल कार्याला मनपूर्वक सलाम. आणि म्हणूनच या सेवापूर्तीनिमित्त मामी, तुला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सगळ्यांना. सर्वात पहिले तर खूप 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 शुभेच्छा छोट्या मावशीला, म्हणजेच वंदना मावशीला. आम्ही तिला नेहमी छोटी मावशी असंच बोलत आलो. तर मावशी, तुला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून, तरुणकडून, चिवकडून. आपल्या कुटुंबातील सर्वात पहिली नोकरी करणारी महिला म्हणजे तू. आणि तू त्या काळी जे धाडस केलंस ते खूपच मोठे होते आणि त्यामुळे तुझे कर्तृत्व नेहमीच आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक राहील. आणि दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते की आज मम्मी डॅडी जिथेही कुठे असतील ते पण तुला बघत असतील, खूप खुश असतील आणि त्यांना नेहमीच तुझा अभिमान होता आणि नेहमीच राहील. आता पुढचा काळ फक्त स्वतःसाठी जग, कुटुंबासोबत वेळ घालव आणि कायम हसत राहा आणि मस्त खुश स्माइल करत राहा.
हॅपी रिटायरमेंट मावशी वन्स अगेन. आम्ही सगळे कायम तुझ्यासोबत आहोत.